तर आज इव्हेंट होता बड्डेची फक्त एंट्री करून द्यायची होती आणि फोटो काढायचा होता. तेवढंच एक तासाचा इव्हेंट होता. तर आम्ही निघालो श्रीरामपूरच्या दिशेने. श्रीरामपूरच्या अलीकडे रसवंती म्हणून आहे, तिकडे इव्हेंट होता. 2 बाउन्सरचा इव्हेंट होता. मग का आम्ही रसवंतीला जाऊन पोहोचलो. रसवंतीला तिथं गेलो, नंतर काहीच नव्हतं अजून तर कामच चालू होतं. मग काय आम्ही श्रीरामपूरमध्ये गेलो, काहीतरी नाश्ता करा, डेपोटी समोसा आणि ग्रॅज्युएट चहा प्यायला गेलो. त्यानंतर आम्ही मस्तपैकी समोसे खाल्ले. त्यानंतर क्रिप्सीवाडा खाल्ला आणि एकदम भारी असा चहा घेतला. तिकडे चहा घेतल्यानंतर परत आम्ही रसवंतीकडे आलो. रसवंतीकडं येऊन 3 रसवंती, त्यातले मधल्या रसवंतीमध्ये कार्यक्रम होता. तिथं येऊन बसलो आम्ही 1 तासानंतर आलो तरी अजून काहीच नव्हतं तिथं. मग काय आम्ही टाईमपास करत मध्ये बसलो, व्हिडिओ बनवले आणि असं निवांतमध्ये बसलो गप्पा मारत. त्यानंतर 7 वाजता उभा राहिलो आणि 8 वाजता कार्यक्रम चालू झाला. हळूहळू पब्लिक यायला चालू झाली. मग काय आम्ही एंट्रीला उभा राहिलो. आम्ही 2च बाउन्सर होतो. त्यानंतर एंट्रीला उभा राहिल्यानंतर आम्ही फोटो काढले. त्यांच्यावर ज्यांचा बड्डे होता त्याच्या बाळाबरोबर फोटो काढले. त्यानंतर ते टेडी बेअरवर फोटो काढले आणि त्यांची एंट्री करत आम्ही त्यांना स्टेजपर्यंत नेले. स्टेजपर्यंत नेल्यानंतर त्याचं केक बी कटिंग झाला. त्यानंतर सगळे जेवायला गेले. 100च लोकांचा प्रोग्राम होता. त्यानंतर जेवल्यानंतर आम्हाला पण बोलले ते जेवण करून घ्या. आम्ही जेवायला गेलो. जेवण पण एकदम भारी होतं. मटकी, पनीरची भाजी, भात, चपाती, पापड. त्यानंतर जेवण करून आम्ही निघालो आमच्या घरच्या दिशेने. 1 तासाचा इव्हेंट होता. धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. ओनली बाउन्सर.